शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत श्रावणी सोमवार जो आहे तो दुसरा आपला येणार आहे. हा 24 ऑगस्ट 2026 या दिवशी येणार आहे आणि त्या दिवशी एकादशी सुद्धा येत आहे. हिंदू धर्म आणि पंचांगानुसार सोमवार आणि एकादशी एकत्र येणे हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जाणारा हरिहर योग आहे. हरिहर योग म्हणजेच काय, तर भगवान शिवांची आराधना आपण त्या दिवशी करणार आहोत. पण एकादशी असल्या कारणाने त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात छान सुद्धा सेवा आपण करू शकतो. श्रावण महिना पूर्णपणे महादेवांना समर्पित असतो आणि त्या दिवशी एकादशीचा उपवास सुद्धा केल्याने सोमवारच्या उपवासाचे पुण्य आपोआप आपल्याला प्राप्त होत असते. आता बरेच लोक बोलतील की ताई, सोमवारचा उपवास आणि एकादशी आमची आहे तर कसा उपवास करावा. बघा, एकादशीच्या दिवशी आपण भगर खात असतो आणि महादेवांचा जेव्हा उपवास करतो तर भगर चालत नाही, म्हणजे तुटला जातो. तर आपण एक वेळा भगर खाऊन म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर भगर खाल्ली तर सोमवारचा उपवास देखील धरला जातो. त्या भगरवरती सोमवारचा उपवास ते सुटत असतो आणि एकादशी उपवास असाच्या असं आपला राहत असतो. म्हणजेच दोघी उपवासांची पुण्यप्राप्ती आपल्याला त्या दिवशी मिळणार आहे. अगदी घरच्या घरी कमी वेळामध्ये आपण भगवान शिवांची पूजा आपल्याला करायची आहे आणि ते आपण जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपल्याला पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. तर बघा, तांब्यावर शुद्ध जल आपल्याला लागणार आहे, गंगाजल लागणार आहे, पंचामृत आपल्याला लागणार आहे. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर इत्यादी वस्तू आपण वापरू शकतो. पांढरे चंदन तुमच्याकडे असेल तर ते वापरा किंवा दुसरे चंदन असेल ते सुद्धा चालेल, पण पांढरे असले तर अतिउत्तम. भस्म, अष्टगंध सुद्धा तुम्ही वापरू शकतात. अक्षदा आपल्याला लागणार आहेत. अक्षदा या न तुटलेल्या अखंड अशा स्वरूपात असाव्या. बिल्वपत्र आपल्याला लागणार आहेत. अगदी एक बेलपान असलं तरी सुद्धा चालेल, पण ते स्वच्छ आणि छान असावं, तुटलेलं नसावं. पांढरी किंवा निळी फुले आपल्याला लागणार आहेत. दुर्वा लागतील. शमीचे पानं असल्यास ते सुद्धा चालते. शिवामूठ जी आहे ती आपल्याला बघा, दुसरा सोमवारी शिवामूठ ही तिळीची येत असते आणि आपल्याला तीळ लागत असते. आता बरेच लोक इथे बोलतील की ताई, तीळ कोणती लागणार आहे, तर काळी तीळ किंवा पांढरी तीळ जी असते ती सुद्धा चालेल. तर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा तुपाचा, तेलाचा आपण प्रज्वलित करावा. दिव्याची पूजा करावी, दिव्याला नमस्कार करावा आणि नंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची असते. गणपती बाप्पा जे देवघरात आहेत ती मूर्ती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे. गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ असं पाणी घ्यावं आणि त्यानंतर दूध आणि नंतर परत स्वच्छ पाणी, या पद्धतीने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पांना आसनस्थ करावे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्या, फूल अर्पण करावं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करावी. जे देवघरातील शिवलिंग आहे ते आपण तामणात ठेवून सर्वप्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने आणि नंतर परत शुद्ध पाण्याने आपण अभिषेक करायचा आहे. गंगाजल जर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. या ठिकाणी गंगाजल टाकून अभिषेक करू शकतात. त्यानंतर स्वच्छ अशी मूर्ती आपण पुसून घ्यावी. पण मात्र हा जेव्हा आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल तर गळती तुमच्याकडे असेल, म्हणजेच काय, अभिषेक पात्र जे असतं ते जर असेल तर अभिषेक पात्र वापरून तुम्ही त्या ठिकाणी शिवपिंड ठेवायची आहे आणि त्यानंतर जो अभिषेक आपण करत असतो रुद्राभिषेक, तो आपण तिथे करू शकतो. आता रुद्राभिषेक कसा करावा तो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. त्या पद्धतीने तेवढे मंत्रस्तोत्र म्हणून आपण अभिषेक करायचा असतो. ही पूजा झाल्यानंतर किंवा रुद्राभिषेक झाल्यानंतर किंवा साधा आपण अभिषेक जरी केला तो केल्यानंतर आपल्याला शिवपिंड जी असते ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे.
आणि आपल्याला आसन शिवलिंगाला द्यायचं आहे. आसन देत असताना पांढऱ्या कलरचं आसन असेल तर अतिउत्तम, कारण पांढरा कलर हा शिवांना अतिप्रिय आहे. म्हणून आपण पांढरं आसन टाकावं. शिवलिंगावर त्रिपुंड काढण्यासाठी आपल्याला भस्म लागणार आहे. त्रिपुंड म्हणजे 3 बोटांनी आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे, किंवा पांढऱ्या चंदनाचा लेप पण आपण लावू शकतो. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावावे. त्यानंतर अक्षदा आपण थोड्या अर्पण कराव्या. हळदी कुंकू अर्पण करत नाही, फक्त अक्षदा आपल्याला अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत. पांढरी फुलं आपण तिथे अर्पण करायची आहेत शिवपिंडीला. त्यानंतर आपल्याकडे असलेले बेलपत्र जे असतात ते समर्पण तिथे व्हायचे आहेत. किमान बघा 1 बेलपत्र 3, 5, 11 म्हणजेच काय, विषम संख्येत आपल्याला बेलपत्र जे आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. यथाशक्ती यथाभक्ती तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे. अगदी 108च बेलपत्र पाहिजे असा काही नियम नाही. फक्त सांगेल, बेलपत्र अर्पण करत असताना ते तुटलेले नसावेत, एकदम छानसे असे बेलपत्र असावेत, असे अर्पण करावे. तसेच चिकट बाजू जी असते ती शिवलिंगाकडे करून वाहावीत, हे लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने आपण वाहू शकतो. आता बघा शिवपिंडीला आपण शिवामूठ पण व्हायचे आहे. आणि शिवपिंडीला धूप दीप या पद्धतीने नैवेद्य जो असतो तो आपण अर्पण करायचा आहे. आता आधी नैवेद्य तुम्हाला सांगेल बघा. अगरबत्ती आणि तुपाचा दिवा ओवाळून आपण घ्यायचा आहे. महादेवाला दूध, फळे किंवा खडी साखरेचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने दाखवू शकतो. आरती जी असते ती कापूर लावून शंकराची आरती करावी, कारण कापूर आरती शंकराला अतिप्रिय आहे. आता आरती कोणती म्हणावी तर लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, जी सततची आपली नेहमी बोलतो ती आरती आपण म्हणू शकतो. आणि पूजेमध्ये काही बघा तुम्हाला अजून वाटत आहे काही अर्पण करायचं आहे, जसं की धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, तर ते तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या स्वइच्छेने. जे भगवान शिवांना आवडतात अशा वस्तू त्या आपण तिथे बेल पान काही असू द्या त्या आपण अर्पण करू शकतो. आता शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. शिवामूठ जी आहे ती आपली आहे बघा, तिळाची शिवामूठ येणार आहे. तर तिळाची शिवामूठ तुमच्याकडे जी तीळ असेल, काळी किंवा सफेद, ती तीळ वापरून तुम्ही शिवामूठ व्हायची आहे. उजव्या हातात तीळ घेऊन मनोभावे तुम्हाला शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना जे तीळ असतात थोडे ओले करून घ्या, कारण कोरडी शिवामूठ वाहत नाही, म्हणून ओली करून घ्या आणि ती आपल्याला वाहायची असते. वाहत असताना 3 पद्धतीने तुम्हाला दिसेल, या पद्धतीने 3 पद्धतीने तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे. तर 3 पद्धतीने का, तर एक शिवामूठ जी अर्पण करतो ती आपल्या कुलदेवीची स्मरण करून, दुसरी पितरांसाठी, आणि तिसरी शिवामूठ आपल्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला अर्पण करायची असते. या ज्या 3 पद्धती तुम्हाला दाखवत आहे, हे आपल्या केंद्रातून गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे या शिवामूठ अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायच्या असतात. शिवामूठ अर्पण करत असताना विशिष्ट असा आपण बोलत असतो, मंत्र म्हणा किंवा वाक्य असतात ते बोलले जातात, ते असे आहेत बघा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा आई वडील दीर भावा, ननंदा जावा, प्रतारा लेकरा बाळांना सुखी ठेव रे देवा. या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. नाहीच तुम्हाला जमलं, हा मंत्र म्हणता आला नाही किंवा आठवण राहणार नाही, तर साधं आणि सोपं मी तुम्हाला सांगेल, ओम नमः शिवाय असा मंत्र जप आपण मनातल्या मनात करावं. आणि अगदी मुठभर धान्य आपण घ्यावं. धान्य 3 मुठा आपल्याला लागणार आहेत, म्हणून मुठभर धान्य घेऊन या मुठा व्हायच्या आहेत. या पद्धतीने आपण तिथे शिवामूठ भगवान शिवांना अर्पण करायचे आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला सात्विक आचरण ठेवायचे आहे. महादेवाचे नामस्मरण करायचे आहे. शक्यतो दिवसभर फलाहार करावा. प्रदोष काळात पुन्हा देवासमोर दिवा लावावा, आरती करून उपवास सोडावा किंवा हलका सात्विक आहार घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये ही पूजा करायची आहे. आता ही पूजा कधी करावी, काय करावी, तर बघा श्रावण सोमवार आहे. भगवान शिवांची पूजा ही बघा आपण नित्याच्या जीवनामध्ये सकाळी 8च्या आधी करत असतो आणि संध्याकाळी प्रदोष काळात. पण
श्रावणी सोमवार आहे, तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा केली तरीही चालेल, पण सकाळी आपण जर सेवा केली, पूजा केली, तर दिवसभरामध्ये आपल्या घरात ही पूजा राहते. सात्विक लहरी आपल्या घरामध्ये येत असतात. रात्रभर ही पूजा आपण ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आपण परत पूजा करावी आणि भगवान समोर आपण बसून त्यांना बघा प्रार्थना करायची आहे की शिवांना सांगावं, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. ठीक आहे, आणि आपण तिथे प्रार्थना करावी आणि पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास क्षमा मागून सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी मात्र प्रार्थना करा. तुम्ही जर विशिष्ट कामासाठी पूजा करत असता ते सुद्धा तिथे भगवान शिवांना सांगावं. या पद्धतीने पूजा करा आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलून जे काही असेल ते निर्माल्यात टाकावं. धान्य असेल तर ते वाहत्या पाण्यात जलचर प्राण्यांना अन्नदान करा. या दिवशी यथाशक्ती अन्नदान किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे अत्यंत फलदायी ठरत असते. आता हा उपवास केल्याने आपल्याला मिळणारे लाभ कोणते असतात, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. जीवनातील दोष व पापे दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ.